जातुपच्छा भूमिमतो भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमा शतचत्राः स्थिरैरङ्गैः दृष्ट्वा कुसुनो देवैर्धन्यदायुः शान्तिर्देवाः शान्ति ब्रह्म शान्ति सर्वज्ञ शान्तिरेव शान्तिः वामा शान्तिर्भवतु हरि ओं मा शान्तिर्लकापुण्यस्नेहं भवतुनः भगवन्मन्दामस्साय शरणागच्छान्यामितो भगवद्क्रमक्रामस्साय शरणागच्छान्यामितो देवो शान्तिर्पृथ्वी शान्तिरामा शान्तिरुपया शान्ति वनस्पत्या शान्तिर्देवाः शान्ति ब्रह्म शान्ति सर्वज्ञ शान्तिरेव शान्ति वामा शान्तिर्भवतु सर्वाणि चंदनजिरा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा। छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा अत्यंत व्यापक आणि भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा प्रसंग म्हणून गणला जातो। संपूर्ण महाराष्ट्रात हा सोहळा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येत आहे। आज दिनांक 6 शुक्रवार रोजी सकाळी 9 वाजेच्या दरम्यान चंदनजिरा येथील सिद्धिविनायक नगर स्थित नियोजित शिवस्मारक स्थळी शिवप्रेमींच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न झाला। यावेळी शिवप्रेमींच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस दुधाभिषेक करण्यात आला। यावेळी शिवप्रेमींच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करून एकमेकांना पेढा भरवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। या प्रसंगी जगन्नाथ चव्हाण, शांतीलाल राऊत, अक्षय मोरे, संतोष रासवे, राम गाडेकर, राधाकिशन दाभाडे, गणेश तुपे, शिवाजी कराळे, भागवत निकम, गजानन डब्बे, विश्वंभर येवले, बद्री जाधव, रमेश तुपे, चेतन गुजर, भगवान कावळे, हनुमान गायकवाड, हरिभाऊ बुलबुले, जाधव मामा, गजानन इंगळे, आकाश देठे, गजानन उंडे, रवी काकडे इत्यादी सहित छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कमिटी चंदनजिराचे पदाधिकारी व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमान श्रीमंत योगी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा 354वा राज्याभिषेक सोहळा आज साजरा करण्यात येत आहे। या महाराष्ट्रामध्ये मोगलांची सत्ता संपल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती बरोबर घेऊन या राज्याची स्थापना केली आणि तो दिवस म्हणजे आजचा हा राज्याभिषेक सोहळा आहे। आज जवळजवळ 354 वर्ष झाली या गोष्टीला आणि राजांनी ज्या टायमाला 350 वर्षापूर्वी ज्या पद्धतीने राज्य कारभार चालवला, ज्या पद्धतीने सर्व समाजाला संघ घेऊन आणि जनतेचं आणि सुखी राज्य तयार केलं, मा जिजाऊंच्या इच्छेप्रमाणे ही हिंदवी स्वराज्य व्हावी ही श्रींची इच्छा, त्या कल्पनेप्रमाणे त्यांनी ते राज्य करून दाखवलं आणि तो दिवस म्हणजे आजचा हा राज्याभिषेक सोहळा होय। या ठिकाणी शिवस्मारक होणार आहे। मागील काही वर्षांपासून शिवप्रेमी प्रयत्न करीत आहे। कशामुळे काम आता काही गोष्टी अशा असतात, काही श्रेयवादामुळे रखडले जातात, काही पक्षांतर्गत काही गोष्टी असतात, काही मतभेद असतात, अशा काही गोष्टी आहेत त्या उघड बोलता येत नाही कारण हा सार्वजनिक प्रश्न आहे। त्यामुळं होत राहील, थोडासा उशीर झाला, विलंब झाला काही कारणास्तव आणि ते होणार आहे, यात काही शंका नाही। जगन्नाथ कारभार चव्हाण, माजी नगरसेवक जालना। काय कार्यक्रमाचे आयोजन होतं? आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 354व्या शिवराज्याभिषेक निमित्त आज इथे आम्ही शिवराज्याभिषेक साजरा केलेला आहे। भिडे गुरुजींनी असं म्हटलेलं आहे की 6 जून रोजी शिवराज्याभिषेक साजरा करून तिथीनुसार करावे। तिथीनुसार परंपरा महाराजांच्या काळापासून 6 जूनला कार्यक्रम घेत आहे आम्ही। आणि भिडे गुरुजी कोण आहे त्यांना दाखला द्यायची गरज नाही आम्हाला। तुमचं काय म्हणणं? आम्ही दाखला देणार नाही भिडे गुरुजीला। आम्ही का बरं त्यांना दाखला देऊ? आम्ही आमचं 6 जूनलाच शिवराज्याभिषेक साजरा करू। काय नाव आपलं? अक्षय विजय मोरे।